नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये आज नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता 2000 रुपये प्रमाणे जमा झालेला आहे। परंतु आज सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता सोडण्यात आलेला नाही। म्हणजे आज सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत 10 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता जमा झालेला आहे। आज परत एकदा दुपारी 2 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत दुसरा टप्पा सुरू झालेला आहे। त्यामुळे जे शेतकरी बांधव या दुसऱ्या टप्प्यामधील असतील त्यांच्या खात्यामध्ये आजच पैसे सुद्धा येणार आहे। बघा दुसरा टप्पा 20 जिल्ह्यांचा आहे, तर या 20 जिल्ह्यांमधील जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता सुद्धा विस्तांतर होणार आहे। परंतु आज ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता आलेला आहे त्या शेतकरी बांधवांचा गुढीपाडवा जमा झालेला आहे। जर तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता जमा झालेला नसेल तर तुम्हाला आज दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। त्यामुळे हे दुसऱ्या टप्प्यामधील 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या, जेणेकरून तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा लगेच पैसे येणार आहेत। बघा तुम्हाला व्हिडिओ पाहता सुद्धा मेसेज पडू शकतो, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा शेतकरी मित्रांनो आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। बघा शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार होते, परंतु काल महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे की सध्याच्या स्थितीला एवढा निधी उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही, परंतु शेतकरी बांधवांचा गुढीपाडवा गोड व्हावा या दृष्टिकोनातून आज नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता सोडण्यात आलेला होता। तर हा हप्ता फक्त 10 जिल्ह्यांमध्ये सकाळपासून विस्तांतर झालेला आहे। म्हणजे पहिल्या टप्प्यामधील जे 10 जिल्हे होते तर या 10 जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहेत, परंतु हा दुसरा जो टप्पा आहे तर तो दुसरा टप्पा सर्वात मोठा टप्पा आहे। म्हणजेच या दुसऱ्या टप्प्यामध्ये 20 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा या 20 जिल्ह्यांमध्ये असेल त्यांच्याच खात्यामध्ये लगेच पैसे सुद्धा येणार आहे। परंतु आज सर्व जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता सोडण्यात आलेला नाही। बघा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पैसे विस्तांतर करणे शक्य होत नाही। त्यामुळे आज सर्व जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता सोडण्यात आलेला नाही। फक्त महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे जे शेतकरी बांधव या 20 जिल्ह्यांमध्ये असतील त्यांच्याच खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता येणार आहे। सोबतच ज्या शेतकरी बांधवांनी या प्रमुख 20 बँकेमध्ये खातं खोललेलं असेल त्यांच्या खात्यामध्ये सर्वात अगोदर पैसे येणार आहेत, कारण नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता या प्रमुख 20 बँकेमधून सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांचं बँक खातं या 20 बँकेपैकी असेल त्यांना सर्वात अगोदर पैसे येणार आहेत, कारण या बँकेना सर्वात मोठी डीबीटी आहे आणि हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहे। त्यामुळे या बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। त्यानंतर आपण जे 20 जिल्हे आलेले आहेत ते 20 जिल्हे सुद्धा लगेच बघून घ्या। बघा ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल आणि ज्या शेतकरी बांधवांचं बँक खातं या 20 बँकेपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये लगेच पैसे सुद्धा येणार आहे। त्यामुळे 20 बँका आणि 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया। तर बघा या 20 जिल्ह्यांपैकी पहिली बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। बघा गव्हर्नमेंट मान्यता असलेली सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, म्हणजे भारतीय स्टेट बँक। ज्या शेतकरी बांधवांनी भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये खातं खोललेलं असेल आणि ते जर नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील त्यांच्या खात्यामध्ये आजच नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता येणार आहे। सोबतच दुसरी बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक। बघा ही बँक सुद्धा गव्हर्नमेंट मान्यता असलेली सर्वात मोठी बँक आहे। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांनी या पंजाब नॅशनल बँकेमध्ये खातं खोललेलं असेल त्यांच्या खात्यामध्ये आजच नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता सुद्धा येणार आहे। सोबतच ज्या शेतकरी बांधवांना मागील 4था आणि 5वा हप्ता मिळाला नाही त्यांना मागील दोन्ही हप्ते आजच विस्तांतर करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। सोबतच तिसरी बँक म्हणजे कॅनरा बँक। बघा ही बँक सुद्धा गव्हर्नमेंट मान्यता असलेली सर्वात मोठी
बँक आहे, त्यामुळे या बँकेमध्ये ज्या शेतकरी बांधवांनी खातं खोलेलं असेल त्यांना सुद्धा पैसे येणार आहे. सोबतच चौथी बँक म्हणजे HDFC बँक. बघा, खाजगी क्षेत्रामधील सर्वात मोठी बँक म्हणजे HDFC बँक. ज्या शेतकरी बांधवांनी HDFC बँकेमध्ये खातं खोलेलं आहे त्यांना सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. परंतु ज्यांनी HDFC बँकेमध्ये खातं खोलेलं असेल तर त्यांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. कारण तुम्हाला हा नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या थेट बँक खात्यामध्ये जमाच होणार आहे. सोबतच 5वी बँक म्हणजे IDBI बँक. बघा, ही बँक सुद्धा गव्हर्नमेंट मान्यता असलेली सर्वात मोठी बँक आहे, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी IDBI बँकेमध्ये खातं खोलेलं असेल त्यांना सुद्धा लवकरात लवकर पैसे येणार आहे. सोबतच 7वी बँक म्हणजे ICICI बँक. बघा, गव्हर्नमेंट मान्यता असलेली सर्वात मोठी बँक आहे. ज्या शेतकऱ्यांचं बँक खातं ICICI बँकेमध्ये असेल त्यांना सुद्धा आजच नमो शेतकरी योजनेचा 4था, 5वा आणि 6वा हप्ता येणार आहे. सोबतच 8वी बँक म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया. बघा, ही सुद्धा गव्हर्नमेंट मान्यता असलेली सर्वात मोठी बँक आहे. सोबतच युनियन बँक. बघा, युनियन बँकेमध्ये ज्या शेतकरी बांधवांनी खातं खोलेलं असेल त्यांनी सुद्धा आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. सोबतच इंडियन बँक. बघा, इंडियन बँक सुद्धा गव्हर्नमेंट मान्यता असलेली मोठी बँक आहे, म्हणजेच या बँकेला सर्वात मोठी डीबीटी आहे, त्यामुळे या बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहे. सोबतच बँक ऑफ बडोदा. बघा, ही बडोदा बँक सुद्धा मोठी बँक आहे. ज्या शेतकऱ्यांनी या बँकेमध्ये खातं खोलेलं असेल, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं असेल त्यांना सुद्धा पैसे येणार आहे. सोबतच ऍक्सिस बँक. ही बँक सुद्धा गव्हर्नमेंटच्या अंडर आहे, त्यामुळे या बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत. सोबतच त्याच्या पुढची बँक म्हणजे पोस्ट बँक. बघा, ही बँक गव्हर्नमेंट मान्यता असलेली दुसरी सर्वात मोठी बँक आहे. ज्या शेतकऱ्यांनी पोस्ट बँकेमध्ये खातं खोलेलं असेल त्यांना सुद्धा पैसे येणार आहे. सोबतच इंडस बँक असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, बँक ऑफ इंडिया असेल, या बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहे. सोबतच काही प्रमुख बँका सांगून टाकतो, त्यानंतर तुम्हाला जिल्ह्यांची यादी वाचवून दाखवणार आहे. बघा, याच्यामध्ये येस बँक आहे, इंडस बँक आहे, इंडियन ओव्हरसीज बँक आहे, सोबतच इंडियन बँक आहे, IDFC बँक आहे, IDBI बँक आहे, ICICI बँक आहे, HDFC बँक आहे, DCB बँक आहे, सोबतच कॉर्पोरेशन बँक आहे, सिटी बँक आहे, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे, कॅनरा बँक आहे, बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, भारत बँक आहे, सोबतच ऍक्सिस बँक आहे, युनियन बँक आहे, पोस्ट बँक आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. बघा, या बँकेमध्ये ज्या शेतकरी बांधवांनी बँक खातं खोललेलं असेल ते जर नमो शेतकरी योजनेचे हप्ते या बँकेमध्ये घेत असतील त्यांना सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. तर बघा, शेतकरी बांधवांनो, 20 बँकेची यादी वाचवून दाखवलेली आहे. तुम्हाला 20 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो. ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा या 20 जिल्ह्यांमध्ये असेल त्यांना सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. बघा, याच्यामध्ये पहिला जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा, दुसरा जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे गोंदिया जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे नागपूर जिल्हा आणि 5वा जिल्हा म्हणजे वर्धा जिल्हा. बघा, या साईडच्या 5 जिल्ह्यांमध्ये आजच नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता येणार आहे. सोबतच अमरावती जिल्हा आहे, यवतमाळ जिल्हा आहे, वाशिम जिल्हा आहे, अकोला जिल्हा आहे आणि बुलढाणा जिल्हा आहे. बघा, या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे सोडण्यात आलेले आहे. सोबतच हिंगोली जिल्हा आहे, नांदेड जिल्हा आहे, परभणी जिल्हा आहे, लातूर जिल्हा आहे, उस्मानाबाद जिल्हा आहे, बीड जिल्हा आहे आणि जालना जिल्हा आहे. सोबतच औरंगाबाद जिल्हा आहे, जळगाव जिल्हा आहे, नगर जिल्हा आहे आणि सोलापूर जिल्हा आहे. म्हणजे टोटल मिळून या 20 जिल्ह्यामधील जेवढे पण शेतकरी आहेत त्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता दुसऱ्या टप्प्यामध्ये विस्तांतर होणार आहे. बघा, पहिल्या टप्प्याचे विस्तांतर संपलेले आहे, आता दुसरा टप्पा सुरू झालेला आहे. त्यामुळे जे शेतकरी बांधव या दुसऱ्या टप्प्यामधील असतील त्यांच्या खात्यामध्ये आज 12 वाजेच्या अगोदर पैसे येणार आहेत. बघा, शेतकरी बांधवांनो, सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.